नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कुमार भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाने सरावासाठी जी आपल्याला कृतीपत्रिका सरावासाठी जी दिलेली आहे, या कृतीपत्रिकेचं आज आपण 5वा भाग अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण एकूण 4 भाग आपण अभ्यासले आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत। जर तुम्ही पाहिले नसाल तर पाहून घ्या। आज आपल्याला या प्रश्नपेढीचा आणि त्यामध्ये व्याकरण भागामधला विभाग 4 भाषाभ्यास मधला आपल्याला 4था भाग काय करायचा आहे, 5वा भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे। ज्यामध्ये आज आपल्याला काय करायचं आहे की पाठ नंबर 76 वर आपल्याला दिलेला आहे उ क्रमांकाचा प्रश्न, शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार करणे। जे आपल्याला शब्द दिलेले आहेत त्या शब्दामध्ये काय करायचं, आपल्याला जे शब्द दिले त्या शब्दातून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। आता यामध्ये जो पहिला आपल्याला शब्द दिलेला आणि हा 1 गुणासाठी प्रश्न विचारला जातो आपल्या परीक्षेमध्ये। 1 गुणासाठी शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामधला आपल्याला पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे। पहिला शब्द धरणी माता। पहिला शब्द काय दिला आपल्याला, धरणी माता। धरणी माता हा शब्द दिलेला आहे। आता या शब्दांना त्यांनी काय सांगितलेले आहे, धरणी व माता हे शब्द वगळून बाकी शब्द तुम्हाला काय करायचं आहे, बाकीचे कोणते 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे, धरणी व माता। आता धरणी याच्यामध्ये बघा, आपल्याला जर शब्द तयार करायचे असेल, या समोरच मी शब्द तयार करतो, धरणी माता याचा शब्द बघा इथं, धरणी माता। आता याने धरणी आणि माता हे शब्द 2 शब्द वगळून आपल्याला सांगितलेले, तर आपल्याला काय लिहिता येईल, धर लिहिता येईल, त्यानंतर धर नंतर तार लिहिता येईल, नंतर मार लिहिता येईल, त्याच्यानंतर आपल्याला माता, तार, माता आणि रणी सुद्धा लिहिता येईल। असे वेगवेगळे शब्द आपल्याला काय करता येईल, यामध्ये या धरणी माता या शब्दापासून आपल्याला लिहिता येईल। त्यानंतर दुसरा शब्द आपल्याला दिलेला आहे बालपण। दुसरा कोणता दिले आपल्याला, बालपण दिलेला आहे। आता बालपण या शब्दापासून आपल्याला बघा त्यांनी कोणते सांगितले, बाल व पण हे 2 शब्द वगळून आपल्याला शब्द बाकीचे राहिलेले शब्द तयार करायचे आहेत। आता हे शब्द जे प्रश्न आहेत हे तुम्हाला खालून स्लाइडवर दिसत असेल, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल बघा। बाल आणि पण यामध्ये जर बघितलं तर आपल्याला बाप बघा, बालच बाप, त्यानंतर आपल्याला काय येते, बाल, त्यानंतर बाप येतं, बाण येतं, आपल्याला 2च शब्द सांगितलेले आहे बरोबर। त्यानंतर पण येतं, त्यानंतर आपल्याला बाल येतं, बाल, आणि लप किंवा पल असे शब्द आपल्याला तयार करता येतात। अजून शब्द तयार होतील, पण आपल्याला 2च करायचे। 2 शब्द आपण 2 ऐवजी 4 केलं। त्यानंतर बेजबाबदारपणा, कोणता शब्द आहे, बेजबाबदारपणा। आता यामध्ये बेजबाबदारपणा बघा, या शब्दापासून काय तयार होतं बघा, जर होतं, त्यानंतर जर नंतर जप होतं, त्यानंतर दार होतं, दाना होतं, त्यानंतर बाना होतं, त्यानंतर जबाब होतं, त्यानंतर बेजबाब होतं। बघा एवढे शब्द तयार होतात। एवढे शब्द आपल्याला त्या 2 शब्द 1 शब्दापासून अर्थपूर्ण बाकीचे शब्द आपल्याला तयार करतात। त्यानंतर चौथा शब्द बघा, चौथा शब्द काय सांगता येईल, सदा सर्व काळ। यामध्ये कोणता शब्द आहे, सदा सर्व काळ।
आता सदा सर्व काळ याला आपल्याला सदा लिहिता येईल, सर्व काळ लिहिता येईल, त्यानंतर सर्व लिहिता येईल, त्यानंतर काळ लिहिता येईल, त्यानंतर सकाळ लिहिता येईल, त्यानंतर सर्वदा लिहिता येईल. बघा एवढे शब्द आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येतात. त्यानंतर पाचवा शब्द बघा, पाचवा शब्द आपल्याला दिलेला आहे. कोणता शब्द दिलाय पाचवा? मूक समाज. आता मूक समाज, मूक समाज, मूक समाज या शब्दाचं काय सांगता येईल आपल्याला? आणि मूक आणि समाज हे दोन शब्द वगळून सांगितलेले आहेत. मग याच्यामध्ये माज हा शब्द सांगता येईल, त्यानंतर सज, बघा मूक समाज माज लिहिता येईल, त्यानंतर कसम लिहिता येईल, कसम, त्यानंतर मूस, त्यानंतर समाज, त्यानंतर मूक. बघा असे शब्द आपल्याला काय करता येतात, याचे लिहिता येतात. त्यानंतर आपल्याला सहावा शब्द दिलेला आहे गगन भरारी. सहावा शब्द कोणता दिले आपल्याला? गगन भरारी. गगन भरारी. आता या शब्दापासून काय तयार होतं? आपल्याला गगन आणि भरारी हे दोन शब्द त्यांनी वगळून सांगितलेले आहेत. मग आपल्याला दोन शब्द नभ सांगता येईल, त्यानंतर गण सांगता येईल, त्यानंतर भरी सांगता येईल. बघा गगन भरारी, भरारी सांगता येईल, गगन सांगता येईल, गण सांगता येईल, गण सांगता येईल, त्यानंतर गब सांगता येईल, नभ सांगता येईल, नभ आहे याच्यामध्ये, त्यानंतर भर भरा राब सांगता येईल, राभ भरा सांगता येईल. हे शब्दाला याच्यामध्ये सांगता येतात. त्यानंतर सातवा प्रश्न बघा, सातवा शब्द काय दिलेत? महानगरपालिका. सातवा शब्द आपल्याला कोणता दिलेला आहे? महानगरपालिका. महानगरपालिका. यामध्ये कोणते शब्द वगळायचे आपल्याला? महानगर व पालिका शब्द वेगळायचे. बघा यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल? महान लिहिता येईल, महान, त्यानंतर गर, हान, त्यानंतर पहा, त्यानंतर कार. बघा महान, त्यानंतर नगर आणि पालिका हे शब्द त्यांनी वगळायला सांगितलेले आहे. मग एवढे शब्द आपण वगळले तरीही आपल्याला एवढे शब्द, दोन शब्द लिहायचे, पण आपण या दोन पेक्षा अतिरिक्त जास्त प्रमाणामध्ये आपण काय केले? शब्द लिहिलेले. त्यानंतर बघा आठवा शब्द आपल्याला त्यांनी काय दिलेला आहे? आठवा शब्द याच्या खाली लिहितो मी. आठवा शब्द लिहिले विनायक. विनायक. विनायक या शब्दाला काय दिलेलं आहे आपल्याला? विनायक शब्दाला दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. मग याला आपल्याला विन सांगता येईल, नाक सांगता येईल, त्यानंतर नायक सांगता येईल, त्यानंतर विक. बघा असे शब्द आपल्याला काय करता येतात? तयार करता येतात. असे अर्थपूर्ण शब्द आपण काय करू शकतो? अशा माध्यमातून जे शब्द दिले त्या शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करता येते. इतके सोपे आणि इतके साधे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला काय करायचे? या सर्व प्रश्नाचा आपल्याला सराव करायचा आहे आणि सराव केल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने आणि अचूक आपल्याला अचूक ते प्रश्न नोंदवायचे, उत्तर नोंदवायचे आणि आपल्याला पैकीचे पैकी गुण प्राप्त करायचे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण विभाग 1 मध्ये आपण सर्व व्याकरण घटकावरील जे प्रश्न होते हे सर्व प्रश्न इथपर्यंत आपण उ घटकापर्यंत आपण काय केलं? अभ्यासलेले आहेत. यापूर्वी आपण कोणता बघितलं होतं बघा? विरुद्धार्थी, समानार्थी, त्यानंतर आपण वचन बघितलात, शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण एक शब्द तयार करा, हे आपण अभ्यासलात. यानंतर आपल्याला काय करायचं आहे? लेखन नियमानुसार जे लेखन आहे आपलं, जे लेखन नियम आहे त्यानुसार जे शब्द ओळखायचे ते शब्द आपण यानंतर पाहणार आहोत. तर हे जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. यानंतर आपण काय करणार आहोत? जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न आपण
अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा विद्यार्थ्यांनो, जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्या शब्दाचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सराव करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने सराव केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जर तुम्हाला कृतीपत्रिकेत जर प्रश्न विचारले तर तुम्हाला ते प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं परीक्षेमध्ये नोंदवायचा आहे. आता यामध्ये आपल्याला क्रमांक 2 मध्ये पाठ नंबर 77 मध्ये आपल्याला काय दिले, लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे. जो लेखन नियम आहे बघा, यामध्ये कृती प्रश्नपेढी 5 मध्ये आपल्याला काय दिले, लेखन नियमानुसार लेखन बघा, लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे. आता यामध्ये जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, आता लेखन नियमानुसार लेखन हे 2 गुणासाठी असतो. 2 गुणासाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला असतो आणि त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, 4 शब्द दिलेले असतात. त्या 4 शब्दातून आपल्याला एक अचूक शब्द आपल्याला निवडावा लागतो. आता हे अचूक शब्द निवडत असताना फक्त आपल्याला जे व्याकरणामधील जे मूलभूत घटक आहेत, मग त्यामध्ये ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार हे आपल्याला ओळखायचं आहे. नेहमीमध्ये आपण जे शब्द पाहत असतो ते नेहमीचे शब्द आपल्याला ओळखायचे आहे. त्यामध्ये कुठेतरी ऱ्हस्व वेलांटी दिली असेल तर तिथं दीर्घ वेलांटी करायची आहे. मग जिथे चुकीचा शब्द दिलेला आहे तो चुकीचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो न लिहिता जो योग्य शब्द आहे, शुद्ध शब्द आपण त्याला म्हणतो, शुद्ध शब्द, तो शुद्ध शब्द आपल्याला ओळखून तो काय करायचा आहे, लिहायचा आहे. आता आपल्याला एकूण यामध्ये बघा 20-25 असे 20-30 आपल्याला शब्द दिले. हे 20-30 शब्द आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. यामध्ये बघा प्रश्न आपल्याला काय दिला आहे, मूळ प्रश्न दिले, अचूक शब्द ओळखा, लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे आणि 2 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो. फक्त आपल्याला ओळखून तो बाजूला लिहायचा आहे, एवढं करायचं आहे. बघा पहिला प्रश्न आपल्याला अचूक शब्द ओळखा. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला असे एकूण 7 उपप्रश्न दिलेत. आता 7 उपप्रश्नामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये 6 आपल्याला शब्द दिलेत. 6 शब्द ओळखायचे आहेत. मी सरसकट ते 6 शब्द मी एकदाच घेणार आहे, उपप्रश्न घेणार नाही. तुम्हाला तसं आपल्या प्रश्नपेढीमध्ये ती नोंद करून घ्यायची आहे आणि जिथं मी तुम्हाला जे उत्तर लिहून दिलेले ते उत्तर तुम्हाला तिथे टिक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला प्रत्येक शब्द हे 4ही शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्या स्क्रीनवर दिसत असलेल्या शब्दामध्ये तिथं तुम्हाला जो शब्द, ज्या क्रमांकाचा मी शब्द सांगणार आहे तो शब्द तुम्हाला त्या ओळखायचा शब्द तुम्हाला गोल करायचा आहे आणि गोल करून त्याला निवडून बाजूला लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे जे अचूक शब्द आहे, अचूक शब्द ओळखायचे. बघा पहिला जो शब्द आपल्याला दिलेला आहे, पहिला शब्द दिले निर्जीव. आता 4ही शब्द तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, निर्जीव. यामध्ये जो अचूक शब्द आहे तो अचूक शब्द आहे 3ऱ्या क्रमांकाचा. किती क्रमांकाचा? 3रा. आणि तो कसा आहे, या पद्धतीनं तो निर्जीव हा शब्द अचूक आहे, निर्जीव. बघा त्यानंतर जो दुसरा शब्द आहे, दुसरा आहे अंतर्मुख. आता अंतर्मुख जो शब्द आहे तो पहिल्या क्रमांकाचा बरोबर आहे. अंतर्मुख अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. बघा तिसरा शब्द, तिसरा सामूहिक. सामूहिक हा शब्द जो आहे हा तिसऱ्या क्रमांकाचा जो शब्द आहे सामूहिक, हा अचूक आहे. सामूहिक. बघा 3रा क्रमांक जो आहे सामूहिक या शब्दाचा, हा 3रा क्रमांकाचा शब्द अचूक आहे. त्यानंतर 4था क्रमांक बघा काय दिले, समीक्षा, समीक्षा, सममीक्षा, समीक्षा. आता याच्यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा जो समीक्षा आहे तो बरोबर आहे. 2ऱ्या क्रमांकाची जी समीक्षा नाव आहे ती बरोबर आहे. त्यानंतर 5वा बघा, 5व्यामध्ये काय दिले आपल्याला, स्थिमित, स्थिमित, स्थिमित आणि स्थिमित. यामध्ये 4थ्या क्रमांकाचा जो स्थिमित आहे तो अगदी बरोबर आहे. स्थिमित 4थ्या क्रमांकाचा. त्यानंतर 6वा बघा, 6मध्ये काय दिले, सामाजिक, 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 सामाजिक. 3ऱ्या क्रमांकाचा सामाजिक जो शब्द आहे तो अचूक आहे, त्याला आपल्याला निवडून लिहायचा आहे, सामाजिक. त्यानंतर 7वा बघा, 7वा किंवा आपण 2 नंबर मध्ये 1 देऊ याला,
हा 1 नंबरचा हे प्रश्न आणि 2 नंबरचे हे प्रश्न. बघा इथं हुबेहूब यामध्ये जो पहिला तिसऱ्या क्रमांकाचा शब्द आहे तो शब्द हा बरोबर आहे, हुबेहूब. त्यानंतर दुसरा बघा, दुसरा शब्द क्रियाशील 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 क्रियाशील, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो शब्द आहे तो बरोबर आहे, क्रियाशील. त्यानंतर तिसरा क्रमांक भौतिक 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 आणि भौतिक भौतिक. आता यामध्ये 2 क्रमांकाचा जो भौतिक आहे तो अचूक शब्द आहे, 2 क्रमांकाचा. त्यानंतर 4 क्रमांक, 4 मध्ये काय दिले, विपरीत. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जो विपरीत शब्द आहे तो दुसरा क्रमांकाचा शब्द हा अचूक आहे. त्यानंतर 5वा क्रमांक बघा काय सांगते 5व्या मध्ये, सर्वोच्च. पहिला क्रमांकच बरोबर आहे, सर्वोच्च मध्ये, सर्वोच्च डबलच. त्यानंतर 6 क्रमांक कोणता बरोबर आहे, स्फूर्ती स्फूर्ती स्फूर्ती, म्हणजे पहिला शब्द जो स्फूर्ती आहे तो अचूक आहे. पहिला क्रमांकाचा जो स्फूर्ती आहे तो शब्द हा अचूक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न यामधला एक, तिसऱ्या मधला एक काय सांगता येईल आपल्याला, पहिला शब्द काय सांगता येईल, पहिला शब्द आहे अभिनंदन. आता अभिनंदन जो शब्द आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा अभिनंदन हा बरोबर आहे, अभिनंदन, दुसऱ्या क्रमांकाचा अभिनंदन हा शब्द बरोबर आहे. त्यानंतर दुसरा काय विचारलेला आहे, साहित्यिक साहित्यिक साहित्यिक, पहिल्या क्रमांकाचा जो साहित्यिक आहे तो अचूक आहे, पहिल्या क्रमांकाचा साहित्यिक. बघा त्यानंतर तिसरा क्रमांक अंधकार. आता यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जो अंधकार आहे तो अचूक आहे, अंधकार. त्यानंतर चौथा प्रश्न काय दिलेला आहे, वक्तृत्व 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 वक्तृत्व. आता यामध्ये जो दुसरा क्रमांक आहे तो शब्द अगदी बरोबर आहे, वक्तृत्व. त्यानंतर 5वा शब्द पुनर्विवाह. आता हा पुनर्विवाह जो शब्द आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा पुनर्विवाह शब्द हा अचूक आहे, पुनर्विवाह, पुनर्विवाह. त्यानंतर 6वा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, सहानुभूती. आता सहानुभूती जो शब्द आहे तो पहिल्या क्रमांकाचा जो सहानुभूती शब्द आहे तो अगदी बरोबर आहे, पहिल्या क्रमांकाचा सहानुभूती, पहिल्या क्रमांकाचा बरोबर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न बघा, 7व्या मध्ये नाही, 4थ्यातला पहिला, हा 4था प्रश्न उपप्रश्न त्यातला हा पहिला कोणता आहे, क्रीडांगण. आता क्रीडांगण हा जो शब्द आहे तो 1 नंबरचा जो क्रीडांगण आहे तो चुकीचा आहे, 2 सुद्धा चुकीचा आहे, तिसरा क्रीडांगण जो आहे तो बरोबर आहे. बघा तिसरा क्रीडांगण, क्रीडांगण. त्यानंतर दुसरा मनस्थिती, 1 क्रमांकाची जी मनस्थिती शब्द आहे तो अचूक आहे, मनस्थिती, मनस्थिती. त्यानंतर तिसरा क्रमांक आशीर्वाद. आता आशीर्वाद जो शब्द आहे तो पहिल्या क्रमांकाचा बरोबर आहे, आशीर्वाद पहिल्या क्रमांकाचा जो शब्द आहे तो अचूक आहे. त्यानंतर 4था प्रश्न, 4था स्फूर्ती दिले. मला असं वाटतं स्फूर्ती हा शब्द परत आलेला आहे, बघा स्फूर्ती परत आली म्हणून तो आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही. त्यानंतर 5व्या क्रमांकामध्ये कवयित्री विचारलेला. आता कवयित्री हा जो शब्द आहे तो 5व्या क्रमांकाचा पहिला हा शब्द कवयित्री. आपण अनेक वेळा कवयित्री शब्द बघितलेले आपल्या कवितेमध्ये. ज्या महिला लेखिका आहेत त्याला आपण कवयित्री म्हणत असतो आणि आपल्याला ज्या कविता आहेत त्या कवितेमध्ये आपण बघितलेले की कवयित्री कोण आहे, म्हणून हा कवयित्री हा शब्द हा पहिला अचूक आहे, कवयित्री.
त्यानंतर पाचवा किंवा सहावा, याच्यामध्ये दीर्घायुष्य जो शब्द आहे तो दीर्घायुष्य शब्द हा पहिला हा बरोबर आहे. दीर्घायुष्य हा शब्द पहिला जो आहे तो अचूक आहे. त्यानंतर बघा पाचव्या क्रमांकाचा पाचवा जो उपप्रश्न आहे त्यातला पहिला शब्द कोणता आहे? अभिव्यक्ती. आता अभिव्यक्ती हा 3 क्रमांकाचा जो शब्द आहे अभिव्यक्ती तो अचूक आहे. अभिव्यक्ती 3 क्रमांकाचा जो शब्द आहे. त्यानंतर दुसरा शब्द काय दिले? निर्जीव. आता निर्जीव हा 2 क्रमांकाचा जो शब्द आहे तो बरोबर आहे. निर्जीव 2 क्रमांकाचा बरोबर आहे. तिसरा शब्द बघा क्षितिज. आता क्षितिज हा जो शब्द आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा जो स्थितीज शब्द आहे तो अगदी बरोबर आहे. दुसऱ्या क्रमांकाचा क्षितिज. त्यानंतर चौथा बघा तीर्थरूप. आता तीर्थरूप आपण पत्र लिहित असताना अनेक वेळा तीर्थरूप बघितलेले, त्यामध्ये दुसरा शब्द हा बरोबर आहे. तीर्थरूप. त्यानंतर पाचवा शब्द काय दिला आहे? स्मृती दिन. आता यामध्ये जो स्मृती दिन आहे याचा शब्द सुद्धा हा दुसराच बरोबर आहे. स्मृती दिन. त्यानंतर सहावा क्रमांक, यामध्ये समीक्षा. आता पहिला बघा समीक्षा, दुसरा सुद्धा समीक्षा, तिसऱ्या मध्ये सममीक्षा आणि चौथा समीक्षा. म्हणजे दुसरा शब्द हा बरोबर आहे. समीक्षा मध्ये जो दुसरा शब्द आहे हा बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा उपप्रश्न 6व्या क्रमांकाचा, त्यामधला पहिला प्रश्न काय दिले? पुरस्कार. आता पुरस्कार हा 3 क्रमांकाचा जो शब्द आहे पुरस्कार तो बरोबर आहे. पुरस्कार. त्यानंतर दुसरा शब्द बघा शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अर्हता आपण अनेक वेळा पाहिलेले आहे. म्हणून शैक्षणिक हा 2 नंबरचा जो शब्द आहे शैक्षणिक हा अगदी बरोबर आहे. त्यानंतर पारंपरिक हा 3ऱ्या क्रमांकाचा जो शब्द आहे पारंपरिक शब्द हा बरोबर आहे. 3ऱ्या क्रमांकाचा पारंपरिक. त्यानंतर चौथा शब्द बघा काय दिले? अभिव्यक्ती हा 3 क्रमांकाचा शब्द अचूक आहे. अभिव्यक्ती. त्यानंतर पाचवा शब्द बघा कल्पवृक्ष. आता कल्पवृक्ष हा 1 नंबरचा शब्द जो आहे तो अगदी बरोबर आहे. कल्पवृक्ष. त्यानंतर शेवटचा शब्द आपल्याला दिलेला आहे परीक्षा. आता परीक्षा हा शब्द हा दुसरी वेलांटी वाला शब्द हा बरोबर आहे परीक्षेवाला. नाहीतर काही मुलं परीक्षा पहिली वेलांटी लिहितात, कशी? अशी लिहितात, अशी परीक्षा. हा परीक्षा शब्द चुकीचा आहे. परीक्षा हा दुसरी वेलांटी जो शब्द आहे दीर्घ वेलांटी वाला जो शब्द परीक्षा आहे तो शब्द हा अचूक आणि बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनो, लेखन नियमानुसार जे शब्द आपल्याला लिहायचे होते, अचूक शब्द जे लिहायचे होते, आणि एकूण आपण बघा प्रत्येक शब्दामध्ये 6 म्हणजे असे एवढे शब्द आपण अचूक शब्द काय केलेले आहेत? निवडलेले आहेत. तर जर तुम्ही हे शब्द लिहिले नसाल तर लिहून घ्या. हे सर्व शब्द तुम्हाला काय परीक्षेमध्ये उपयोगाला पडणार आहेत. हे सर्व शब्द हे शुद्ध शब्द आहेत. हे प्रत्येक शब्द आपल्याला जे दिलेले हे अचूक शब्दांमधून निवड केलेले आहेत आणि सर्व शब्द हे शुद्ध व अचूक शब्द आहेत. तर तुम्हाला हे सगळे शब्द लिहून घ्यायचे आहे आणि या सर्व शब्दाचा तुम्हाला चांगला सराव करायचा आहे आणि परीक्षेमध्ये निवड करत असताना या शब्दाचीच तुम्हाला निवड करायची आहे. जर तुम्ही या शब्दाची निवड केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त होऊ शकतो आणि ते सुद्धा व्याकरण या घटकावरती. तर मित्रांनो, यानंतर आपण काय करूया? यानंतर या प्रश्नाला 2 गुणासाठी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला जो और मध्ये प्रश्न असतो किंवा मध्ये जो प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजे वाक्य लेखन नियमानुसार अचूक लिहा. जो वाक्य असतं
ते आपल्याला लेखन नियमानुसार अचूक लिहावं लागतं आणि हे अचूक शब्द आपल्याला काय करायचं आहे, यानंतर अचूक शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर यानंतर आपण काय करूया, जे लेखन नियमानुसार जे चुकीचे शब्द दिलेत ते चुकीचे शब्द ओळखून आपण त्याचं काय करू, योग्य आणि ते वाक्य शुद्ध करून आपण तो वाक्य पुन्हा लिहूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, यानंतर जे अचूक शब्द ओळखा होता, या प्रश्नाला जे ऑर मध्ये आहे किंवा मध्ये जे प्रश्न आहे ते प्रश्न आपल्याला काय करायचे आता सोडवायचे आहे. यामध्ये प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा. जे आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये काहीतरी चुकीचा शब्द दिलेला आहे, तो चुकीचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि त्या चुकीच्या त्या शब्दाच्या जागेवर आपल्याला अचूक शब्द लिहायचा आहे आणि तो वाक्य पुन्हा लिहायचा आहे. आणि हा प्रश्न सुद्धा आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. यामध्ये आपल्याला पहिला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, ती पाटी काळी कुळकुळीत झाली. पहिला शब्द काय वाक्य आहे, ती पाटी काळी कुळकुळीत झाली. आता या शब्दाला या वाक्याला आपल्याला दुरुस्त करून काय लिहायचं आहे, जी काळी आहे ना, काळी, बघा काळी ह्या शब्दाला जी ळ आहे त्या ळीला पहिली वेलांटी आहे, त्याला आपल्याला दुसरी वेलांटी करायची आहे. बघा काय करायचं आहे, ती पाटी काळी कुळकुळीत झाली. कुळकुळीत झाली. बघा इथं या कला एक उकार जो आहे तो चुकीचा दिलेला आहे. या कला जो उकार आहे तो पहिला उकार आहे, तिथे आपल्याला दुसरा उकार करायचा आहे, मग तो कुळकुळीत हा शब्द त्या ठिकाणी होऊन जाईल. त्यानंतर बघा दुसरा काय दिला आपल्याला, मुटकं टाकून पाणी उडवायची शर्यत लागायची. आता मुटकं टाकून कला जो उकार आहे तो चुकीचा आहे, तो आपल्याला उकार बदलायचा आहे. मुटकं टाकून पाणी उडवायची शर्यत. आता इथं शर्यत झाले, ती शर्यत आहे, शर्यत लागायची. त्यानंतर तिसरा बघा वाक्य, काय तिसरा वाक्य आहे, मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झाले आहेत. आता मानवी तिथं पहिली वेलांटी आहे, तिथं आपल्याला दुसरी वेलांटी करायची आहे. आणि प्रतिबिंबित, आता जे तिला जी वेलांटी ती चुकीची, ती वेलांटी बदलायची. आणि बिंबित जो दुसरा पी आहे त्याची पण वेलांटी बदलायची आहे, तो वाक्य शुद्ध करायचा आहे. मग तो वाक्य कसा मिळेल आपल्याला, मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झाले आहेत. झाले आहेत. बघा इथं आपण जो वाक्य दुरुस्त केलं आणि इथं दुरुस्त केलं, यामध्ये हा टाकून आणि इथं शर्यत, यामध्ये कुळकुळीत आणि इथं काळी, हे शब्द आपण काय केले, त्याला आपण दुरुस्त केलेले आहे. त्यानंतर चौथा शब्द काय दिला आहे, दूरवर जंगलातून येणारा एक लाकूड तोड्या दिसला. आता दूरवर या ठिकाणी जो पहिला उकार आहे तो आपण दुसरा उकार करायचा आहे. दूरवर जंगलातून येणारा एक लाकूड तोड्या. इथं सुद्धा कला जो उकार आहे तो चुकीचा आहे, तिथं पहिला उकार आहे आणि दुसरा उकार दिलेला आहे. लाकूड तोड्या दिसला. बघा अशा पद्धतीनं हा दूरवर आणि हा लाकूड तोड्या हे शब्द काय आहेत, हे दोन शब्द
चुकीचे आहेत ते आपण शब्द चुकीचे ओळखून आपण तो वाक्य दुरुस्त केलेलं आहे. त्यानंतर बघा दुसरा उपप्रश्न आहे. त्याच्यातले पहिले प्रश्न घेऊ आपण. हा पहिला त्यातला काय दिलेला आहे? धाकठा. इथं धाकठा दिले, तो धाकटा आहे. धाकटा भाऊ. उला दुसरा म्हणजे तू उसाचं आपल्याला दिलेलं नाही, उकळाचे दिलेलं आहे, म्हणून तिथं उ करायचं आहे. काय लिहायचं आपल्याला इथं? धाकटा भाऊ. धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंब कळायचा. लोंब कळायचा. त्यानंतर दुसरा शब्द बघा, मला विश्वास. आता विश्वासी वेलांटी चुकलेली आहे, तो वेलांटी दुसरं या ठिकाणी दोन शब्द चुकीचे होते. मला विश्वास आहे. काय आहे? खूप खूप शुभेच्छा. खूप इथं पण चुकीचं आहे. खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर तिसरा शब्द बघा, काय दिलं तिसरा मध्ये? असं करून त्याचा विश्वास वाढला. बघा, असं करून त्यांचा विश्वास, पहिली वेलांटी द्यायची तर, आणि वडला झाली तिथं वाढला लिहायचंय. विश्वास आणि वाढला हे दोन वाक्य चुकीचे. त्यानंतर चौथा शब्द, याच गच्चीवर दोघी पहिल्या. बघा, याच गच्चीवर दोघी पहिल्या. आता हला पहिली वेलांटी इथं पहिल्या पावसाळ्यात झाले, तिथं पावसाळ्यात लिहायचं आपल्याला. पावसाळ्यात नाचल्या. इथं चुकला आहे आणि इथं चुकला आहे, दोन ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर तिसऱ्यातलं पहिलं काय लिहिता येईल? आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय हा शब्द आहे. याला आपल्याला काय लिहिता येईल? आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा. बघा, अजिंठा याला जो उकार आहे, वेलांटी आहे ती पहिली वेलांटी आपल्याला आहे. इथं आपल्याला पहिली वेलांटी यावं लागणार आहे. अजिंठा बनवलाय. त्यानंतर दुसरा बघा काय आहे? पावसाळ्यात दिशा घुसर झालेल्या असतात. पावसाळ्यात दिशा, इथं पहिली वेलांटी आहे दिशाला. इथं पूर्वजांनी चुकलं होतं. काय झालं आपलं? दिशा घुसर. इथं वेलांटी आपली उकार दुसरा आहे. घुसर झालेल्या असतात. बघा, इथं दिशा आणि हे घुसर हे दोन शब्द चुकीचे होते. हे दोन शब्द आपण काय केले ते दुरुस्त करून असे लिहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही लिहून घ्या. यानंतर जे आपले वाक्य राहिलेले ते वाक्य सुद्धा आपण काय करणार आहोत? जे अशुद्ध वाक्य आहेत ते शुद्ध करून आपल्याला ते परत लिहायचे. अजून थोडेसे शब्द बाकी आहेत. हे थोडे शब्द आपल्याला घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? दुसरा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, हे तुमचं झालं असेल तर आपण राहिलेले वाक्य आपण पाहूया.
अगदी सोपे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला यामध्ये लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला मार्क मिळवायचे आहे. बघा यामध्ये आपल्याला तिसरा शब्द होता. तिसरा, तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही. आता काडीचाही, इथं जे काडीचा शब्द आहे तो चुकीचा आहे. मग इथं आपल्याला लिहिता येईल तुम्हाला काडीचाही. या ठिकाणी काडीचाही त्रास होणार नाही. त्रास होणार नाही. बघा इथं तुम्हालाची वेलांटी आणि काडीचाही दुसरा, याचा उकार आणि याचा वेलांटी आपली बदलली. त्यानंतर चौथा बघा, ही घडती म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात. बघा काय बदल याच्यामध्ये, ही घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात. बघा यामध्ये विरामचिन्हे आणि चित्रलिपीतील हे दोन शब्द आपल्याला काय दिले, तिथं चुकीचे दिलेले आहे. त्यानंतर चौथ्या उपप्रश्नातील पहिला शब्द बघा, चैत्रातल्या पालवीचे रूप कोठेही मनोहर असते. चैत्रातल्या, आता चैत्रातल्या तिथे जो चैत्र आहे याला दोन मात्रे दिलेले नाही त्यांनी. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही. आता कुठेही असा शब्द आहे तो तिथे चुकीच दिलेले आहे. त्यानंतर मनोहर असते, म्हणजे कुठेही हा शब्द चुकलाय आणि चैत्रातल्या हे दोन शब्द आपल्याला चुकलेले आहेत. दुसरा बघा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. बघा हिवाळा, इथं पहिली वेलांटी असेल हिवाळाची. हिवाळा नुकताच, पहिला उकार, इथं दुसरा उकार पाहिजे. नुकताच सुरू झालेला होता. बघा हिवाळा आणि नुकताच हे दोन शब्द चुकीचे होते. त्यानंतर तिसरा शब्द बघा, मानवी जीवनातले कितीतरी. इथं काय येईल, मानवी जीवनातले कितीतरी. हा शब्द चुकीचा आहे. कितीतरी विसंवाद, मला वाटतं हे झालेला आहे शब्द आपला. विसंवाद प्रतिबिंबित झाले आहे. हा वाक्य परत आलेला आहे. असो, आपण परत करूया, काय त्याच्यामध्ये आपल्याला तकलीफ नाही. चौथा प्रश्न काय दिला आहे बघा, दूरवर जंगलातून. मला असं वाटतं हा दूरवर जंगलातून हा शब्द आपल्याला परत आलेला आहे, म्हणून हा शब्द आपल्याला घ्यायची गरज नाही. तो शब्द आपल्याला तो परत आलेला आहे. दूरवर जंगलातून येणारा एक लाकूड तोड्या दिसला, तो आपण घेतलेला आहे, यापूर्वीच घेतलेले. त्यानंतर पाचव्या उपप्रश्नातला पहिला प्रश्न, धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा. आता धाकटा भाऊ हा आपल्याला जो शब्द थोडासा इथं बदल दिले, पण तो मला असं वाटतं तो आपण घेतलेला आहे पहिल्यामध्ये, तरी आपण इथे धाकटा त्याने चुकीच दिले. तो धाकटा भाऊ कसं तो तयार होतो बघा, धाकटा भाऊ झेप टाकून तिला, इथं चुकीचं आहे, तिला लोंबकळायचा.
कळायचा. त्यानंतर यातला बघा पाचवा शब्द मुलगा. इथं मुलगा जो वेला उकार आहे तो चुकलाय. मुलगा काही, इथं सुद्धा काहीला चुकलेला आहे. फारसा उत्सुक नसतो, फारसा उत्सुक नसतो, फारसा उत्सुक नसतो. त्यानंतर सहावा प्रश्न बघा सरस्वतीला. आता या ठिकाणी सरस्वतीला जो शब्द आहे तो चुकलेला आहे. सरस्वतीला दुसरी वेलांटी पाहिजे, तिथं पहिली दिली. सरस्वतीला आपण वाङ्मयाची, इथं वाङ्मय पाहिजे, वाङ्मयाची जननी म्हणतो, जननी म्हणतो. त्यानंतर चौथा शब्द दिले मला विश्वास आहे, खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं हा शब्द हा वाक्य परत आलेला आहे. मला विश्वास आहे, खूप खूप शुभेच्छा. हा शब्द आपण यापूर्वी घेतलेलाच आहे. बघा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं जे अचूक वाक्य होते, म्हणजे जे वाक्यामध्ये जे चुकीचे शब्द होते, ते चुकीचे शब्द ओळखून आपण तेच शब्द आपण काय केलं आहे, अचूक शब्द वापरून तो वाक्य पुन्हा लिहिलेला आहे आणि तो वाक्य जो आहे तो शुद्ध केलेला आहे. अशा पद्धतीने हे सर्व जे शब्द आहेत, हे सर्व वाक्य तुम्हाला या सर्व वाक्याची सराव करायचा आहे आणि सराव केल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने ते लिहायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्या प्रश्नपिढीमध्ये एवढे आपल्याला प्रश्न, एवढे आपल्याला वाक्य आणि त्यातले काही चुकीचे शब्द दिले होते. ते चुकीचे शब्द आपल्याला वापरून आपल्याला काय करायचं होतं, ते अचूक शब्द लिहून तो वाक्य दुरुस्त करून तो वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं होतं. ते आपण सर्व काय केलेलं आहे, आपल्या प्रश्नपिढीमध्ये जे प्रश्न दिले होते ते सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण थांबूया. यानंतर आपल्याला विरामचिन्हे घ्यायचे आहेत. विरामचिन्हानंतर आपल्याला एक शेवटचं व्याकरण भागातलं शेवट बाकी आपलं एक स्वतंत्र व्हिडिओ मध्ये आपल्याला तो घेऊन टाकू आपण. यामध्ये विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द हे दोन आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, घ्यायचं आहे. आणि त्या व्हिडिओ नंतर म्हणजे यानंतर जो 6वा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द या दोघांचा एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करूया. आणि त्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे ते आपलं पहिल्या पाठापासून जे आपल्याला पठित आणि अपठित उतार आहे, या दोन्ही उतारावरती आपण जे शब्द विचारले ते शब्द आणि त्या शब्दाचा आणि अपठित उतारा आणि पठित उतारा या उतारावर जे आपल्याला प्रश्न विचारलेले असतील ते सर्व उतारे आपण काय करणार आहोत, सोडवणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पवन वाघ अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर पवन वाघ अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.